तर आपण लास्ट लेक्चरला आहे ना तुमचं ऑपरेटर्स आणि व्हेरिएबल्स बघितलेलं. ऑपरेटर्समध्ये व्हेरिएबल्समध्ये काय काय येतं की व्हेरिएबल डिक्लेरेशन कसं करायचं, त्याला कोणते कीवर्ड यूज केल्यानंतर तुमचा व्हेरिएबल डिक्लेअर होतो. त्यात लेट व्हेर आणि कॉन्स्ट वगैरे त्याला. त्यानंतर आपण ब्लॉक स्कोप बघितला, ग्लोबल स्कोप बघितला आणि त्यानंतर फंक्शन स्कोप बघितला. नेक्स्ट आपण काय बघितलं की एक्झिक्युशन, जावास्क्रिप्ट तुमचं एक्झिक्युशन कसं होतं की जे आय टी कंपायलर आणि अहेड ऑफ टाइम कंपायलर त्याचा डिफरन्स बघितला की त्याला काय नक्की असते, अहेड ऑफ टाइम आणि जस्ट इन टाइम कंपायलर्समध्ये फरक आहे असेल. त्यानंतर आपण ऑपरेटर्स बघितले. ऑपरेटर्समध्ये अरिथमॅटिक, कंपॅरिझन, असाइनमेंट, आपलं टर्नरी राहिला. टर्नरी ज्यावेळेस अशी कोणता तरी सिनारिओ येईल ना त्यावेळेस आपलं टर्नरी फक्त बघायचं आहे. नेक्स्ट काय की आपण लॉजिकल बघितला, बिटवाईजचा तुमचा तुम्ही स्टडी करायला सांगितलेला. नेक्स्ट त्यानंतर आपण कंट्रोल स्टेटमेंट बघितलेला. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय की इफ एल्स, एल्सिफ, लॅडर, स्विच वगैरे त्या तुम्हाला कंट्रोल स्टेटमेंटमध्ये येतं. नेक्स्ट आपण ॲडव्हान्स ऑपरेटरमध्ये बघितलेलं की तुमचा नलिश काय असतो आणि तुमचा ऑप्शनल चेनिंगमध्ये कोणता ऑपरेटर येतो. त्यानंतर मी फक्त सांगितलं की आपल्याला आज स्प्रेड आणि रेस्ट ऑपरेटर बघायचे आहेत. स्प्रेड आणि रेस्ट ऑपरेटर. तर इथपर्यंत कोणाला काय डाऊट, तर आपल्याला आज काय बघायचं आहे की रेस्ट आणि स्प्रेड ऑपरेटर. त्यानंतर आपण ते झाल्यानंतर तुमचं लुपिंग वगैरे आपण बघणार आहे. लुपिंग काय, लुपिंगचे पार्ट. तर सेशन 03 इथे येणार आहे तुमचा स्प्रेड ऑपरेटर, स्प्रेड अँड रेस्ट ऑपरेटर. आता याला कॉमन मध्ये काय की इट विल बी किंवा इट्स सिंटॅक्स ऑलमोस्ट सेम बट यूज केसेस आर डिफरंट. पहिली यूज केस काय आहे की व्हेन इट्स used in array or object, it is called तुमचा स्प्रेड. आणि when it's used in function, in functions, it is called rest operator. त्याचा आता सिम्बॉल काय आहे की तुम्ही ते ओळखणार कसं की तुम्हाला स्प्रेड ऑपरेटर आणि रेस्ट आहे. तर डॉट 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 3 वेळा डॉट येतं आणि इथं येतं तुमचा व्हेरिएबल नेम. ओके, ज्यावेळेस तुम्ही 3 डॉट वापरणार आहे ना त्यावेळेस त्याला समजते की हा स्प्रेड किंवा रेस्ट ऑपरेटर आहे. आता याचं बेसिक एक्झाम्पल spread.js. आता इथं मी काय केलं, लेट ARR इज इक्वल टू, आपल्याला ॲरे पाहिजे किंवा ARR 1 करू. आता इथं मी काय करतो 1, 2, 3, 4, 5 असं काहीतरी केलं. नेक्स्ट मला काय पाहिजे, लेट ARR 1 इज इक्वल टू किंवा 2. मला हा अक्का चक्का ॲरे कॉपी पाहिजे ह्याच्यात. तर ARR 1 येईल राईट. आणि कन्सोलमध्ये डॉट लॉगमध्ये ARR ऑफ 2 असं काहीतरी मी प्रिंट केलं. नोड तुमचा spread.js ओके आहे असा कॉपी झाला. पण आता याचा यूज काय आहे की तुमचा स्प्रेड ऑपरेटर आहे ना तुम्हाला वापरायचा आहे. तर बेसिक सिंटॅक्स आपण असं पण वापरू शकतो. नेक्स्ट काय आहे की सपोज इथं लेट ARR 3 केलं इज इक्वल टू ॲरेमध्ये मला इन्सर्ट पहिली जी व्हॅल्यू आहे तिथं मला काहीतरी डबल कोटमध्ये ओमकार टाकायचा आहे. नेक्स्ट इथं काहीतरी दुसऱ्या एक ॲरे मर्ज करायचा आहे.
इथं टाकू लेट एज इज इक्वल टू 40,50,60 असा मी एक दुसरा सेकंड ॲरे घेतला. आता बघा प्रत्येक ॲरेचा सिंटॅक्स समजून घ्या की कोणता कोणता ॲरे. आपण 5 नंबर लाईनला काय केलं की ह्याची कॉपी ह्या 2 मध्ये घेतली, राईट. नेक्स्ट काय केलं मी एक ARR3 मध्ये एक ओंकार नावाचा ॲरे डिफाईन केला. ओंकार नावाची व्हॅल्यू डिफाईन केली त्यात. नेक्स्ट इथं टाकलं मी फोर्क. नेक्स्ट मला काय वाटलं की याच्यानंतर हा मला ॲरे इथे कॉपी पाहिजे किंवा ARR2 मला इथं कॉपी पाहिजे. तर मी काय करणार डॉट 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 ARR2. ओके. आता मला पाहिजे ARR2 तर कॉपी झाला. आता इथं मला नेक्स्ट काहीतरी नाव येईल. सपोज इथं फोर्क नाव येईल. त्याच्यानंतर इथं अजून एक ॲरे कॉपी करायचा आहे मला. तो कोणता एजवाला. तर आता बघा याच्यात किती ॲरे झाले. पहिली तुमचा हा एक ॲरे झाला. आता व्हॅल्यू किती झाल्या तर ओंकार नावाची व्हॅल्यू झाली. नेक्स्ट फोर्क झालं. नेक्स्ट काय केलं तुम्ही हा जो ARR2 आहे ना तो अक्काच्या अक्का आपण इथं मर्ज केला. म्हणजे याच्यातल्या ज्या व्हॅल्यू आहेत ना त्या इथं डिफाईन झाल्या. याच्यानंतर आपण फोर्क नावाची एक स्ट्रिंग ॲड केली. नेक्स्ट हा जो एज आहे ना तो एज पण अक्काच्या अक्का ॲरे इथं आपण त्याच्यात मर्ज केला. आता इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये ARR3 ओके. आला का तुमचा सगळा अक्काच्या अक्का ॲरे. पहिलं बघा फोर्क ओमकार. नेक्स्ट काय झालं 1 2 3 4 5. आता हे सिंटॅक्स कुठे आहे की ARR2 मध्ये 1 2 3 4 5 आला का 1 2 3 4 आणि 5. नेक्स्ट काय आहे की फोर्क ही तुमची स्ट्रिंग. त्याच्यानंतर मला एज तर 40 50 60 40 50 आणि 60 आणि तुमचा ॲरे एंडिंग झाला का. जेवढा पण ॲरे होता तो मला कॉपी करायचा. आता याचा यूज कधी होतो की ज्यावेळेस मल्टिपल ॲरे तुम्हाला एका ॲरेमध्ये कंबाईन करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला असं वापरू शकता. हा मॉडर्न वे ECMAScript 6 नंतर 2015 नंतर तुम्ही असं वापरू शकता. आता फंक्शन आता बेसिक सांगतो. फंक्शन अजून आपण चालू केलेलं नाही. इट्स युज्ड ओनली फंक्शन rest.js. ओके. आता रेस्टमध्ये एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनला आपण नाव काय देऊ सम नाव असं काहीतरी देऊ. आणि ते काय करते कन्सोल डॉट लॉग मध्ये आलेले व्हॅल्यू प्रिंट करते किंवा नंबर. इथं नंबर. आता मी काय करणार ज्या पण वेळेस मला आता फंक्शन कॉलिंग करायचं आहे तर मी काय करणार सम नावाचं फंक्शन आणि त्याला व्हॅल्यू पाठवणार. ओके. इथं 1 पाठवली, राईट. इथं मी 2 पाठवली, इथं 3 पाठवली, इथं 4 पाठवली आणि इथं काय केलं 1 2 3 4 हे कमेंट करू किंवा असं करण्यापेक्षा 1 2 3 4 अशा मी 4 व्हॅल्यूज पाठवल्या. तर मला काय करणार इथं मी जेवढ्या व्हॅल्यूज पाठवतोय तेवढ्या व्हॅल्यूज मला इथं रिसिव्ह करायला लागणार, राईट. इथं नम इथं 1 करू, नम 2, नंबर 3, नम 4 आणि आता मला यूज करायचं आहे नम 1 ॲज इट इज यांची व्हॅल्यू मी प्रिंट करणार आहे. आणि हे नको एवढं सिंटॅक्स ठेवू. नॉर्मल फंक्शन कसं वर्किंग होतं की मी इथून 4 पॅरामीटर पाठवले आणि इथं मी 4 पॅरामीटर रिसिव्ह करतोय. नोड
रेस्ट डॉट जेएस. ओके, तर त्याचं वर्किंग होते की आपण 1 2 3 4 अशा काहीतरी व्हॅल्यूज पाठवल्या आणि त्यानं त्या num1 num2 num3 num4 या लोकल व्हेरिएबलमध्ये त्यानं रिसिव्ह केल्या व्हॅल्यू आणि नेक्स्ट आपण काय केलं कन्सोल डॉट लॉगमध्ये त्याची प्रिंट केली. पण आता तुम्हाला काय करते इथं नंबर ऑफ एन म्हणजे इथं मल्टिपल पॅरामीटर्स असतील, इथं उद्या 20 असतील, उद्या 30 असतील, तर तुम्हाला काय करणार 30 पॅरामीटर तुम्हाला प्रिंट करायला लागणार ना. बट मला काय पाहिजे इथं मी किती पण पॅरामीटर पाठवेन. इथं मी 5 पाठवलं. ओके, आता हे असंच ठेवू आणि इथं फक्त num5 कॉमा num5 सेम ॲज इट इज कंट्रोल व्ही एवढं बस आणि याला जे नाव आहे ना त्याला सब टाकू. सम आणि सब इथं पण सब टाकू. आता एवढे पॅरामीटर मला घ्यायची गरज आहे का, तर नाही घेणार. मी इथं फक्त काय करणार 1 2 3 डॉट NUM. ओके, एकच व्हेरिएबल घेतलं. इथून तुम्ही नंबर ऑफ टाइम्स म्हणजे n नंबर ऑफ तुम्ही पॅरामीटर पाठवा आणि इथं n नंबर ऑफ मी रिसिव्ह करणार. आता इंटरनली तुम्हाला ॲरे देणार NUM. ओके, आणि मी इथं प्रिंट केलं कन्सोल डॉट लॉगमध्ये क्लिअर स्क्रीन आणि रेस्ट झाला का तुमचा. इथं बघा किती पॅरामीटर पाठवल्यानंतर तुम्हाला एवढ्या व्हेरिएबलची जागा तुम्हाला करायला लागली. पण इथं मी किती पण पॅरामीटर्स पाठवले पण मला रिसिव्ह किती करायचं आहे, फक्त एका व्हेरिएबलमध्ये रिसिव्ह करायचं आहे. आणि त्या व्हेरिएबलचं मला परत नंतर इथं वाटलं कॉमा नंबर ऑफ आल्याला मला 2 ॲरे प्रिंट करायचा आहे. आला का तुमचा हा ॲरे आणि तुमची 3 नंबरची व्हॅल्यू 0 1 आणि 2. कारण की आपला ॲरे कुठून स्टार्ट होतं 0th इंडेक्सपासून चालू होतं. 0 1 आणि 2 3 नंबरची आपण व्हॅल्यू प्रिंट केली नाही का. इथं तुम्ही आता किती पण वेळा वापरा की तुम्हाला किती पण इथं व्हॅल्यू पाठवा, तो कुठं रिसिव्ह करणार आहे एकाच पॅरामीटरमध्ये. सिंटॅक्स किती सोपा झाला. इथं पण हे पण काय करू शकता तुम्ही ARR इज इक्वल टू कंट्रोल व्ही 6 आणि इथं तुम्ही किंवा डॉट 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 ARR असं पाठवू शकता. आला का तुमचा ॲज इट इज वर्किंग आहे. त्यात काय चेंज झाला का नाही. असं हेच फक्त डिफरन्स आहे की ज्यावेळेस तुम्ही फंक्शनमध्ये वापरता त्यावेळेस ते कॉलिंग होतं रेस्ट ऑपरेटर आणि ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल ॲरेमध्ये वर्किंग करता किंवा तुम्ही या कन्सेप्टला काय म्हणतात की डिस्ट्रक्चरिंग म्हणतात. डिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय मल्टिपल ॲरे त्याला डिस्ट्रक्चर केलं. आपण ॲरे कॉपी केला का नाही केला, आपण याच्यातल्या व्हॅल्यू कॉपी केल्या त्याला काय बोलतात की डिस्ट्रक्चरिंग. डिस्ट्रक्चरिंगमध्ये हे एक स्ट्रक्चर आहे त्याला आपण डिस्ट्रक्चर करून आपण इथं ॲरे कॉपी केलं, ॲरेच्या व्हॅल्यू कॉपी केल्या. या इथं काय केलं एजमधल्या त्या व्हॅल्यू कॉपी केल्या. त्याला डिस्ट्रक्चरिंग पण कन्सेप्ट म्हणतात. spread it is also called destructuring. डिस्ट्रक्चरिंग ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारतील इंटरव्ह्यूला तर त्यावेळेस तुम्ही याला डिस्ट्रक्चरिंग पण म्हणू शकता. तर तुमचा डिलीट हा एक कीवर्ड असतो. कीवर्ड आणि कीवर्ड इट्स also an operator. delete डॉट JS. आता डिलीट कसं असतं की आपल्या सी मध्ये किंवा CPP मध्ये कसं असतं की न्यू कीवर्डनं आपण एखादा ऑब्जेक्ट वगैरे क्रिएट करतो. तसं इथं डिलीट जर आपण वापरलं ना तर एखादा एलिमेंट वगैरे आपल्याला डिलीट करायचा असेल तर आपण तो डिलीट करू शकतो. सपोज लेट युजरकडे माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. आता ऑब्जेक्टमध्ये काय असू शकतं नेम डबल कोटमध्ये त्याचं नाव, नेक्स्ट त्याचं एज पण असू शकतं. डबल कोट नाही 24 आणि ॲड्रेस कोलन पुणे असं काहीतरी त्याला ॲरे भेटला. ओके, आणि इथं कन्सोलमध्ये कन्सोल डॉट लॉग
इथं डबल कोट कॉमा युजर USER. डबल कोटमध्ये काय टाकू आपण, बिफोर डिलीटिंग. आणि इथं तुमचा येणार आहे डिलीट कीवर्ड. त्याला मला ॲक्सेस करायचं आहे. तर डिलीट काय करायचं आहे मला, युजर डॉट त्यातली व्हॅल्यू डिलीट करायची आहे. तर मला काय डिलीट करू शकतो मी, सपोज त्याचा ॲड्रेस असा डिलीट केला आणि इथं कन्सोल डॉट लॉगमध्ये सेम ॲज इट इज मी प्रिंट केलं, Ctrl+V आफ्टर डिलीटिंग. तर एवढं सोपं आहे की डिलीट कसं करायचं, डिलीट कीवर्ड आणि तुम्हाला काय डिलीट करायचं मी त्यातल्या व्हॅल्यू आपण डिलीट करू शकतो. ओके, CLS DE नोड delete.js झालं का. बिफोर डिलीटिंग तुमचं काय होतं, नेम ओमकार, एज 24, ॲड्रेस पुणे. नेक्स्ट काय केलं आपण, आफ्टर डिलीटिंग इथं आपण काय केलं, एक डिलीट केलं. काय डिलीट केलं, युजर डॉट ॲड्रेस. युजरचा आपण ॲड्रेसच उडवून टाकला. जशी तुमचं जर तुम्ही SQL वगैरे वापरला असाल ना, तर त्यात कसं असतं की डायरेक्ट ड्रॉप टेबल डिलीटची क्वेरी वगैरे वापरून आपण का कोणती पण व्हॅल्यू असेल ते डिलीट करू शकतो. तशा टाईपमध्ये इथं डायरेक्ट डिलीट करून तुम्ही कॉलम नेम एखादा तुम्ही डिलीट करू शकता किंवा क्रिएटची क्वेरी वगैरे तुम्ही करून क्रिएट करू शकता. तसं माझ्याकडे हा टेबल आहे, सपोज हा तुमचा ऑब्जेक्ट ॲज अ टेबल म्हणून समजा, आणि टेबलमधलं मला हा टेबल आहे, हा तुमचा टेबल आहे. त्यातला हा जो कॉलम आहे, टेबलमध्ये एक कॉलम आहे नेमचा, एक कॉलम आहे एजचा, एक कॉलम आहे ॲड्रेसचा. मला ॲड्रेस त्याचा डिलीट करायचा आहे. ॲड्रेस आता युजर देणारच नाही, तर मी काय वापरणार, डिलीट. आणि काय डिलीट करायचं आहे, त्याचं फक्त नाव. आणि डिलीट झाल्यानंतर तुमचा ओरिजिनल जो टेबल आहे ना, म्हणजे ओरिजिनल ऑब्जेक्ट त्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. असा तुमचा डिलीट कीवर्ड यूज होतो. इथपर्यंत इथं लेट ARR करण्यापेक्षा आहे ना, युजर करू. ओके, युजरला एक ॲरे आहे, त्याचं नेम डबल कोटमध्ये ओमकार. नेक्स्ट असेल लेट त्याचं एक्स्ट्रा आपण करू, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तशा टाईपमध्ये. आणि एज कोलन 24. ओके, आता मला काय पाहिजे, कन्सोल डॉट लॉगमध्ये डायरेक्ट मी प्रिंट करतो विदाउट व्हेरिएबल. इथं डॉट 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 तुमचं नेम. ओके, आणि कॉमा डॉट 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 इथं येणार आहे तुमचं एज. Ctrl+S CLS नोड स्पेस येणार आहे OB ऑब्जेक्ट स्प्रेड. काय म्हणते ते, नेम इज नॉट डिफाईन्ड. सॉरी, इथे येणार आहे तुमचा युजर ना, CLS हां सॉरी, त्यात पण एक सिंटॅक्स आहे की इथं नोट. बरं झालं विचारलं गुरु, प्रश्न चांगला प्रश्न आहे की व्हेन, तर कळलंच नंतर, इट्स युज्ड इन ऑब्जेक्ट वी कॅन ॲड ऑल्सो ऑब्जेक्ट ब्रेसेस. ओके, विदाउट ऑब्जेक्ट ब्रेसेस त्याला कळतच नाही की हा ऑब्जेक्टवरती वर्किंग आहे. तर इथं काय करणार मी, Ctrl+X ऑब्जेक्ट ब्रेसेस आणि Ctrl+V इथं CLS आता तर बरोबर आहे. सॉरी यार, EXTRA. हां आता वर्किंग झालं का आता.
दोन ऑब्जेक्ट प्रिंट झाले का नाही प्रिंट झाले, मी काय केलं, याच्यातली व्हॅल्यू इथं प्रिंट केली आणि याच्यातली व्हॅल्यू मी इथं प्रिंट केली. पण ज्यावेळेस तुम्हाला लक्ष ठेवायचं की ऑब्जेक्टवरती जर तुम्हाला वापरायचं असेल ना, तर हे ब्रेसेस तुम्हाला द्यायचेच आहेत. बाय डिफॉल्ट तो ॲरेज समजतो. ओके ओके, इथपर्यंत जर कळालं असेल ना, तर दोन टाईप करा की 15 आपल्याला लुपिंग बघायचं आहे. आता लुपिंगमध्ये इथं आता हा सगळा सिलेबस मी ChatGPT काढलेला आहे. तर याच्यात जेवढे असतात ना, की तुमचा फॉर लूप असतो, व्हाईल असतो आणि डू व्हाईल असतो, एवढं तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल. तर जावास्क्रिप्टमध्ये असं वेगळं काय आहे की त्यात जावास्क्रिप्ट सगळ्यांपासून वेगळं झालं, म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये लुपिंग एक्स्ट्रा आहे. तर एक्स्ट्रा कोणते कोणते आहेत की तुमचा फॉर इन असेल, तुमचा फॉर ऑफ असेल आणि तुमचा नेक्स्ट येतो तुमचा फॉर इच. ओके, हे मेनली तर 6 आहेत. आणि त्याच्यानंतर पण अजून कोणते येतात की फिल्टर, नेक्स्ट येतो तुमचा मॅप आणि रिड्यूस. फिल्टर, मॅप आणि रिड्यूस हे तुमचे 3 एक्स्ट्रा आहेत. आता हे जरी ॲरेच्या मेथड्स असल्या, इट इज मेथड्स ऑफ ॲरे और ऑब्जेक्ट बट बिहेवियर लाईक लूप्स. आता लुपिंगचं काम काय असतं की मल्टिपल ॲरेवरती, मल्टिपल व्हॅल्यूजवरती आपल्याला काहीतरी इटरेशन करायचं आहे. लुपिंगचा महत्त्वाचा अर्थ काय आहे की लूप, व्हॉट इज लूप, व्हॉट इज लूप, लूप इज कॉल्ड अ मल्टिपल ऑफ ॲरेज इटरेशन और ऑब्जेक्ट तर आपल्याला काय होतं की तुमचं लुपिंग काय असतं की लूप असतं, व्हॉट इज लूप, लूप इज कॉल्ड मल्टिपल ऑफ ॲरेज इटरेशन और ऑब्जेक्ट इटरेशन और कलेक्शन ऑफ और कलेक्शन्स और कलेक्शन इटरेशन. याच्यावरती आपल्याला काहीतरी आता मल्टिपल व्हॅल्यू, जसं की एक आपल्याला एक कलेक्शन भेटणार आहे आणि त्या कलेक्शनवरती आपल्याला काहीतरी ॲक्शन परफॉर्म करायचे आहे, त्यासाठी लुपिंग कन्सेप्ट आली. ओके, तर आपण प्रत्येक कंडिशन तर चेक करू शकत नाही ना, त्यासाठी आपल्याला लुपिंग लागतं. आता लुपिंग पहिला आपण स्टार्ट करणार आहे फॉर पासून, फॉर लूप. आता फॉर लूपचा सिंटॅक्स काय असतो सगळ्यांनी माहीत आहे, म्हणजे ज्यांचं लुपिंग झालं आहे त्यासाठी. तुमचा फॉर कीवर्ड इथं ब्रेसेस आणि त्याची बॉडी. ओके, इथं तुमचं येणार आहे इनिशियलायझेशन, ATI इनिशियलायझेशन. नेक्स्ट येतं की तुमची इथं कंडिशन, तुम्हाला पर्यंत लूप चालवायचं आहे ती तुमची कंडिशन येते. आणि नेक्स्ट येते तुमचं इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. आता इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट कधी असतं, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट की तुमचा एखादा आय व्हेरिएबल आहे, प्लस प्लस कॉमा तुमचा प्लस प्लस आय असू शकतो, कॉमा आय मायनस मायनस असू शकतो किंवा मायनस मायनस आय, याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. ओके, फॉर लूपमध्ये या तुम्हाला 4 कंडिशन येतात की तुम्हाला प्लस प्लस करायचं आहे किंवा अगोदर प्लस प्लस करून नंतर व्हेरिएबलमध्ये हे करायचं, इटरेट करायचं आहे. नेक्स्ट आहे की एकदा इटरेट करून मायनस मायनस करायचं आहे किंवा अगोदर मायनस मायनस करून इटरेशन करायचं आहे. तुमचं सिंटॅक्स आहे. आता तुमची काय झाली फॉरचं, फॉर .js. इथं तुमचा फॉर त्याची बॉडी आणि कन्सोल डॉट लॉगमध्ये इथं आपण आय व्हेरिएबल करू. आता मला काय पाहिजे, लेट व्हेरिएबल डिक्लेअर कशाने करायचं आपल्याला, कीवर्ड लागणार लेट व्हेर आणि कॉन्स्ट. मी केलं लेटनं एक व्हेरिएबल घेतलं आय नावाचं, त्याला इनिशियलायझेशन केलं मी 1ला. ओके, सेमीकोलन. इथं तुमची कंडिशन कधीपर्यंत फिरवायचं आहे, आय लेस दॅन मला 10 पर्यंत फिरवायचं आहे. परत नंतर येणार आहे तुमचा आय प्लस प्लस और मायनस मायनस, आय प्लस प्लस. सेव्ह केलं आणि तुमचा हा प्रोग्राम आता मला रन करायचा आहे.
नोड फॉर डॉट जे एस आला का तुमचा 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. आता 10 का म्हणून प्रिंट झालं नाही, तर त्याची व्हॅल्यू जर आपण चेक केली इथं कन्सोल डॉट लॉगमध्ये, तर त्याची ॲक्च्युअल आयची व्हॅल्यू आहे ना ती 10 असणार आहे. पण ज्यावेळेस तो काय करतो, जसं मी सांगितलं की अगोदर तो कंडिशन चेक करतो. आता लेस दॅन आहे का, तर आहे. जर इथं मी इक्वल टू टाकलं, लेस दॅन ऑर इक्वल टू, तर तो 10 पर्यंत फिरणार. आणि आपल्याला इथे जी व्हॅल्यू असणार आहे ना ती बघा किती भेटत्या. सी एल एस फॉर डॉट जे एस. हां, लेट आपण बाहेर केलंय ना, इथं त्या कंडिशनमध्ये काय करायचं, लेट आपण ग्लोबल डिक्लेअर करू इज इक्वल टू, किंवा फक्त इथं इनिशियलाइज करू, त्याला व्हॅल्यू आपण काय दिली नाही. ओके, झाला का तुमचं आता इटरेशन. इटरेशन कसं झालं, पहिली कंडिशन आला, इथं त्याची व्हॅल्यू काय झाली, इथं असणार आहे तो नल ऑर अनडिफाइनड, UNDEFINED असं काहीतरी त्याची व्हॅल्यू असेल. नेक्स्ट काय केलं आपण, फॉर लूप लावला. आता आपण इनिशियलाइज कितीला केलं, 1ला केलं. ओके. आता ते आपण कंडिशन टाकली, आय तुमचा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का, तर आहे. तर तो आत गेला कन्सोल डॉट लॉगमध्ये, इथं 1 प्रिंट झालं. ओके, तर याची व्हॅल्यू झाली आय 1. नेक्स्ट आपण प्लस प्लस केलं, प्लस प्लस केल्यानंतर काय झाली, त्याची व्हॅल्यू 2 झाली. परत इथं आला. आता इथं हा जो इनिशियलाइज असतो ना तो एकदाच इनिशियलाइज होतो, तो सारखा सारखा होत नाही. त्याची कंडिशन असते ती एकदाच इनिशियलाइज होती. फिरतो कशावर, याच्यावरती आणि याच्यावरती नंतर इटरेट होतो. इटरेशन तुमचं या 2 कंडिशनवरती चालू होतं. ओके. नेक्स्ट त्याची झाली व्हॅल्यू. आता इथं आला तो व्हॅल्यू प्लस प्लस करून इकडे आला. इकडे आल्यानंतर काय झालं, तर तो 2 आहे, तो 10 पेक्षा कमी आहे का, आहे. असा फिरत फिरत इटरेट करत करत तो 10 पर्यंत आला. ओके. आता त्याची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. आता तो काय म्हणतो, 10 पेक्षा कमी आहे का, आहे. कमी नाही पण इक्वल आहे. त्यानंतर त्याने काय केलं, व्हॅल्यू प्रिंट केली. आणि प्रिंट करता करता तो वरती आला, त्यानं आय प्लस प्लस केला, आय प्लस प्लस झाला. आणि प्लस प्लस झाल्यानंतर परत व्हॅल्यूला चेक आला. चेक केल्यानंतर काय केलं, तू लेस दॅन आहे का इक्वल टू आहे, तर माझी व्हॅल्यू 10 बरोबर आहे. पण तुझी व्हॅल्यू आता 11 झाली आहे, तर इथं तुमची झाली कंडिशन फॉल्स. नेक्स्ट आपण काय केलं, फॉल्स जरी झाली तरी आयची व्हॅल्यू बदललेली असणार आहे का, तर आपली 11 व्हॅल्यू आहे. 11 झाल्यानंतर आपण 5 नंबरच्या लाईनला प्लस प्लस केलेला आहे, 11 व्हॅल्यू इथं प्रिंट झाली. ओके, तर त्याचं एक्झिक्युशन असं आहे फॉर लूपचं. आता हे एक्झिक्युशन मी प्रत्येक लूपला सांगणार नाही, फक्त असंच इटरेट होतं सेशनमध्ये. नेक्स्ट होतो आपला तुमचा व्हाईल लूप. आता इथं काय झालं, तुमचा फॉर लूपमध्ये कंडिशन डिक्लेअर करायला लागत्या. कंडिशन म्हणजे इनिशियलाइज पण करा आणि डिक्लेरेशन पण करा आणि कंडिशन वगैरे प्लस प्लस करा. पण नेक्स्ट कधी कधी सिनारिओ कसा येतो की कंडिशन फिक्स नसते. कंडिशन फिक्स म्हणजे कुठून स्टार्ट करायचं ते मला माहीत नसतं, पण जायचं इथपर्यंतच आहे, कंडिशन ओके असते. मग त्या कंडिशनमध्ये तुम्हाला व्हाईल लूप येतो, कधीपर्यंत फिरवायचं आहे. आता व्हाईल लूपमध्ये जसं की इथं मला माहिती आहे की ही कंडिशन जी आहे, कुठे गेलं तुमचा फॉर लूप, ही जी कंडिशन आहे की 10 पर्यंतच फिरायचं आहे, ती कंडिशन माझी फिक्स आहे. तशा टाईपमध्ये सपोज इथे येणार आहे तुमची कंडिशन आणि इथे येणार आहे तुमचा बॉडी आणि त्याच्या खाली येणार आहे तुमचं इंक्रीमेंट, INCREMENT और डिक्रीमेंट. आता तुमचा व्हाईलची कंडिशन आहे, व्हाईल डॉट JS. आता इथे मी काय करतो, लेट आय इज इक्वल टू 1. आणि आता मला व्हाईल लूप लावायचं. व्हाईल लूपवरती कंडिशन, कंडिशन काय असणार आहे की आय लेस दॅन ऑर इक्वल टू 20 करू. ओके. आणि इथं व्हाईलमध्ये पण मी काय करणार, इफ जर आल्याला आय मोड 2 म्हणजे 2 जर भाग जात असेल, तर कन्सोल डॉट लॉगमध्ये मी फक्त इवन नंबर्स प्रिंट करणार, डबल कोटमध्ये इवन कॉमा
तुमचा आलेला आहे. अदरवाईज मी काहीच प्रिंट करणार नाही. आणि तुमचा आय प्लस प्लस नोडमध्ये व्हाईल डॉट जे एस आला का? सॉरी इवन मोड मोड इक्वल इक्वल टू पाहिजे ना आपल्याला. इक्वल इक्वल 0. आता आला का नंबर. जर मोड केल्यानंतर ज्याचा जर भागाकार जर 0 येत असेल तरच तू प्रिंट कर. प्रिंट काय केलं आपण? 2 केलं, 4 केलं, 6 केलं, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20. इथं कंडिशन काय झालं? ज्यावेळेस तो 21ला आला, 21ला कंडिशन झाली फॉल्स, त्यामुळे व्हाईल लूपमध्ये तो गेलाच नाही. अशा कंडिशनमध्ये तुम्ही नेस्टेड इफ एल्स, व्हाईल, नेस्टेड व्हाईल, लूपिंग वगैरे तुम्ही वापरू शकता. ओके. इथपर्यंत आता डो व्हाईल पण लागलंच सांगतं की डो व्हाईलचं वर्किंग कसं असतं. तुमचं टेक्स्ट डू व्हाईल. डू म्हणजे काय की एकदा तरी कोड एक्झिक्यूट करा. एक्झिक्यूट ॲट लिस्ट वन टाइम अँड देन चेक कंडिशन. अशा टाईपमध्ये डू व्हाईल DOWHILE .js. डू व्हाईलमध्ये मी कसं करू शकतो? लेट आय इज इक्वल टू 1. आता मी आयची व्हॅल्यू किती दिली? 1 दिली. डू. ओके. आता डूमध्ये मी सपोज टाकलं कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा आय प्रिंट केला आणि आय प्लस प्लस केला. त्याच्यानंतर तुमचं येणार आहे व्हाईल आणि व्हाईलमध्ये तुमची कंडिशन. आता कंडिशन मी काय टाकली की आय लेस दॅन 2 पेक्षा अशी काहीतरी कंडिशन टाकली, म्हणजे मला फक्त एकदाच प्रिंट झाला पाहिजे. तशा टाईपमध्ये मी कंडिशन टाकली. नोडमध्ये डू व्हाईल. ओके. तर झाला का? फक्त एकदाच प्रिंट झाला. इथं जरी मी चुकीची कंडिशन जरी टाकली ना 0. ओके. तरी पण तो एकदाच प्रिंट होणार आहे. का? तर जसं मी सांगितलं तुम्हाला, नाही चुकीची नाही, आय लेस दॅन 0 पेक्षा. बरोबर आहे. आता 0 पेक्षा कमी आहे का? तर आहे, जास्त आहे तो. त्यामुळे इथं कंडिशन तुमची फॉल्स व्हायला पाहिजे पहिल्यांदाच. पण इथं काय झालं? डू व्हाईल काय करतो? डू म्हणजे हे ऑपरेशन जे आहे, इथं तुम्ही जे पण ऑपरेशन करणार आहे ना ते एकदा चेक कर. एकदा तरी तू एक्झिक्यूट कर आणि त्याच्यानंतर तू चेक कर की ही कंडिशन बरोबर आहे का चुकीची आहे. त्यासाठी डू व्हाईल असतं. झाला का? एक्झिक्यूट 1. जर का इथं मी 5 दिलं, सेम प्रोग्राम रन केला, 1 2 3 4 आणि 5च्या वेळेस एक्झिक्युशन फॉल झालं. असा तुमचा डू व्हाईल करतो. नेक्स्ट आता मला काय बघायचं आहे, या फॉर लूपमध्ये ब्रेक कधी वापरायचा? ब्रेक अँड कंटिन्यू हे कीवर्ड्स आहेत. आता ब्रेक अँड कंटिन्यूला ब्रेक डॉट JS फॉर लूपच घेऊ. फॉर लूपमध्ये इथं लेट आय इज इक्वल टू 1, आय लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आणि तुमचं आय प्लस प्लस. आता याच्या बॉडीमध्ये इफ जर कंडिशनमध्ये आयला त्याची व्हॅल्यू ट्रिपल इक्वल टू मध्ये, म्हणजे त्याचा टाईप पण आपण नंबरच घेतला आहे, जर 5 असेल तर ब्रेक कर. म्हणजे काय? 5 व्हॅल्यू जशी येईल तसं तुमचा फॉर लूप 5 पर्यंत फिरणार. इथं जरी कंडिशन 10 पर्यंत जरी दिली ना तरी असे काय काय सिनर येतात की त्याला जर व्हॅल्यू पाठवली, म्हणजे व्हॅल्यू एखादा तुमचा युजर नेम आणि पासवर्ड असेल तर युजर नेम जर तुम्हाला 2
नंबरच्या रो मध्ये जर गावलं असेल, एखादी तुमची टेबल आहे, टेबल म्हणजे एखादा तुमच्याकडे डेटाबेस आहे, त्या डेटाबेसमध्ये एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये तुम्हाला 2 नंबरच्या लाईनीला जर तुमचा युजरनेम आणि पासवर्ड गावला असेल, ओके असेल, तर तुम्हाला ब्रेक केलं पाहिजे ना. तिथं 1000 रेकॉर्ड चेक करायची काही गरज आहे. त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ब्रेक कीवर्ड आणि इफ कंडिशन वगैरे वापरावी लागते. आणि ब्रेक इट्स युज्ड इन इफ ब्लॉक्स or else if blocks किंवा इफ एल्स कंट्रोल स्टेटमेंट मध्ये म्हणू शकता. इट्स युज्ड इन कंट्रोल स्टेटमेंट्स. आता हा मी प्रोग्राम CLS नोड break.js ब्रेक तर झाला, पण आपण याला प्रिंटच केलं नाही की कधी ब्रेक झाला. ओके, झाला का? जसं त्याची 5वी कंडिशन आली ना, तसा तो ब्रेक झाला आणि तो इथूनच ब्रेक झाला. इथं तो प्रिंटिंगला गेला पण नाही, पण बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? 5 असणार आहे. असा तुमचा ब्रेक आहे. जर का मी इथं अजून एक फॉर लूप लावला, फॉर लूप आणि सेम कंडिशन घेतली मी इथे, आणि इथे मला बॉडीमध्ये काय लिहायचं आहे? इफ आल्याला आय ट्रिपल इक्वल टू जर 3 असेल तर कंटिन्यू कर, आणि इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये तुमचा आय असेल. आता हा जो बाय डिफॉल्ट आहे ना, तो कंटिन्यू प्रिंट राहणार आहे. 10 पर्यंत प्रिंट घेणार आहे. का तर इथं आपण कंटिन्यू केले. ब्रेक केलं तर लूपच्या बाहेर जातो, पण कंटिन्यू असलं ना तर बाय डिफॉल्ट तो वर्किंग होतो, कंटिन्यू होतो. break.js झाला का? पहिल्यांदा बघा 1 2 3 4 हे 4 कोणत्या लूपचे आहेत? पहिल्या लूपचे झाले. नेक्स्ट काय आहे की 1 2, आता 2 मध्ये काय केलं त्यानं बघा की कंटिन्यू केलं, पण कंटिन्यू केल्यानंतर इथंच, आता थांबा, इथला आहे ना हा कमेंट करू म्हणजे तुम्हाला समजेल. break.js ओके. आता इथं कंडिशन काय झाली? आय प्लस प्लस करत पहिल्यांदा त्याची व्हॅल्यू असेल 1, इथं प्रिंट झाला. नेक्स्ट असेल त्याची व्हॅल्यू 2, इथं प्रिंट झाला. नेक्स्ट जसा 3 आला, ओके, जशी त्याची व्हॅल्यू 3 आली तर 3 कंडिशनला तो इफ मध्ये गेला. इफ मध्ये गेल्यानंतर कंटिन्यू केला. कंटिन्यू केल्यानंतर आहे ना, ह्या जो तुमचा काय पण इथं प्रोग्राम लिहिला असेल डॉट 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 डॉट, तर इथं आहे ना हा एक्झिक्यूट होणार आहे. इथून डायरेक्ट आहे ना तो या कंडिशनला जाणार आहे, कोणत्या? प्लस प्लस वाल्या. त्यामुळे इथं जो आहे ना 1 प्रिंट झाला, तो प्रिंट झाला, आणि 3 जो आहे तो प्रिंटच झाला नाही, डायरेक्ट 4 प्रिंट झाला. का तर नंतरच्या कंडिशनमध्ये हा इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही, कारण की आपण कंडिशन तशी लावल्या ना. ज्याच अशी कंडिशन येते ना कधी कधी की तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे, कंटिन्यू म्हणजे काहीतरी कंडिशन असेल तेव्हा तुम्हाला त्या कंडिशनमध्ये खालचा जो कोड आहे तो तुम्हाला एक्झिक्यूटच करायचा नाही, फक्त तुम्हाला आहे तिथनं रिटर्न पाठवायचं लूप फिरवायला. त्या कंडिशनमध्ये तुम्ही असं कंटिन्यू स्टेटमेंट वापरू शकता. ओके, ब्रेक आणि कंटिन्यू जावास्क्रिप्ट ॲडव्हान्स इन जावास्क्रिप्ट. लूप्स. ओके, पहिला जो तुमचा पार्ट आहे तो तुमचा कोणता लूप आहे? फॉर इन. आता फॉर इन लूपचा सिंटॅक्स काय असतो की तुमचा फॉर कीवर्ड, ओके, फॉर कीवर्ड आणि लेट. इथं लेटच्या जागी इथं तुम्ही म्हणू शकता व्हेरिएबल नेम स्पेस इन कीवर्ड, ओके, आणि या कीवर्ड नंतर ऑब्जेक्ट ऑर एरे. पण जास्त करून आहे ना तुम्हाला ऑब्जेक्ट वरती. आता याचा सिंटॅक्स नोट. इट्स इझी फॉर ऑब्जेक्ट इटरेशन.
अँड रिटर्न्स की प्रॉपर्टी. आता की प्रॉपर्टी काय असते की जसं मी तुम्हाला सांगितलं ऑब्जेक्ट ज्यासाठी आपल्याला इटरेट करायचा असतो ना त्या कंडिशनमध्ये की आणि व्हॅल्यू भेटतात. त्यासाठी आपल्याला की जर पाहिजे असेल त्यासाठी यूज करतात फॉर आणि इन. फॉर इन डॉट जे एस. आता जे मी आता सिंटॅक्स सांगतोय ना ते तुम्हाला पार्टच करायचे आहेत. हे मी सिंटॅक्स थ्रू आउट बॅच विचारतो की फॉर इन लूप कशासाठी वापरतात, फॉर ऑफ लूप. इथं सपोज मी घेतलाय एक ऑब्जेक्ट युजर नावाचा इज इक्वल टू, आता या युजरमध्ये त्याचा नेम असेल ओमकार, नेक्स्ट असेल त्याचं एज, ॲड्रेस आणि अजून काय असेल त्याचा पिनकोड. असं काय तर त्याच्या की व्हॅल्यू प्रॉपर्टी आहेत. मला काय पाहिजे या प्रत्येकाचं आहे ना इटरेशन झालं पाहिजे. तर मी काय वापरणार फॉर लूप आणि फॉर लूपमध्ये लेट की. आता मी व्हेरिएबलचं नाव घेतलं इन. आता मला इटरेशन कशात करायचं आहे तर युजरवरती. आता हे यूज केलं नाही त्यामुळे इथं डल आले. आता यूज कसं मी करणार कन्सोल डॉट लॉगमध्ये आता की इथं मी टाकणार की तुमची कॉमा कोलन. आता मला हा अक्काच्या अक्का आहे ना आहे असं मला प्रिंट करायचं आहे. तर मी प्रिंट कसं करणार युजर ऑफ ॲरे मधला की. हे डबल कोटमध्ये मला पाहिजे आणि इथं कॉमा येईल. बरोबर आहे. आता त्याचं वर्किंग बरोबर झालं. तर मी काय केलं हा तुमचा युजर आहे. आता युजर मधला ॲरे, आता युजर मधला नेम असेल. आता इथं जर तुम्हाला ॲक्सेस करायचा असेल ऑब्जेक्ट ॲक्सेस कसा करतो आपण युजर डॉट नेम. ओके. पण ॲज अ ॲरेमध्ये आपल्याला इटरेशन पाहिजे. प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याला ह्या फील्ड्स माहीत नाहीत काय काय आहेत. ह्या फील्ड्स प्रत्येक मला आता उद्या बॅकएंडकडून मला काहीतरी डेटा येणार आहे, एक ऑब्जेक्ट येणार आहे. पण त्या ऑब्जेक्टमध्ये जो पण काय डेटा आहे ह्या ॲड्रेस असेल, नाव असेल, काहीतरी पिनकोड असेल, तो मला माहीतच नाही कसा आहे. तर मी त्या कंडिशनमध्ये काय करणार मला फक्त माहिती आहे की एक ऑब्जेक्ट येणार युजर नावाचा. तर मी काय करणार त्याच्यावरती फॉर इन लूप अप्लाय करणार. नेक्स्ट तर त्याची की काय असणार तुमचे युजर असेल नेम एज ॲड्रेस ह्याच्या सगळ्या झाल्या तुमच्या लेफ्ट हँड साईडच्या की झाल्या. नेक्स्ट काय केलं मी एक स्ट्रिंगमध्ये कोलन टाकला. हा जो कोलन आहे ना तो पण मला प्रिंट पाहिजे. आणि कशावरती अप्लाय केलंय मी युजर मधल्या की मला पाहिजे. तर डॉटच्या जागी इंटरनली तुम्हाला जर सीपीपीचा सिंटॅक्स माहित असेल पॉइंटर इंटरनली ॲरे, ॲरे इज अ पॉइंटर. ओके. इन सीपीपी ॲरे इज अ पॉइंटर अँड पॉइंटर इज इंटरनली ॲरे. ओके. नॉलेज इज इंटर रिलेटेड. आता ॲक्सेस ज्यावेळेस आपण ॲरे वगैरे ॲक्सेस करतो तर त्या कंडिशनमध्ये काय टाकतो आपण डॉट वगैरे टाकतो किंवा डॉट नाही वापरला तर आपण ॲरेचा सिम्बॉल टाकतो. तशा टाईपमध्ये CLS नोड फॉर इन डॉट JS आला का तुमचा. हे नेम काय झाली तुमची ही की झाली. ओके. एज काय झालं तुमची ही की झाली. की म्हणजे या लेफ्ट हँड साईडच्या व्हॅल्यूज. आता युजर मधलं मला काय पाहिजे मला ह्या व्हॅल्यू माहित नाहीत काय काय येईल. तर मी काय केलं युजर मधला ऑफ ॲरे. ॲरे काय असणार इथं डॉट येणार आहे. डॉट म्हणजे काय असणार तुमचं पॉइंटर. आता इथं पॉइंटर कन्सेप्ट नाही आहे त्यासाठी पॉइंटर इंटरनल पॉइंटरच कन्सेप्ट आहे. आता हे डोक्यावरून जाईल तुमचं पॉइंटर म्हटल्यानंतर आणि ॲरे वगैरे. पण इंटरनल तर डॉटच्या जागी मी काय वापरलं त्याची की डायरेक्ट दिली म्हणजे 0 असेल 1 असेल 2 असेल तशा टाईपमध्ये. ओके. हा तुमचा फॉर इन लूप आहे. इथपर्यंत जर कळलं असेल ना तर 4 टाईप करा. डबल पाहिजे असेल तरी सांगा. हे रिपीट नाही मी घेणार परत. याच्यात भरपूर टाइम जातो.
जर एखादा असलाच सपोज फ्लोटिंग कंट्रोल्स, सपोज मला वाटलंच की फॉर इन लूप जो आहे तो मला ॲरेवरती पण इटरेट करायचा आहे. फॉर इन डॉट ॲरे, सॉरी डॉट ॲरे नाही, ॲरे डॉट जे एस. इथं मला परत आता एक लेट ए आर आर इज इक्वल टू 1, इथं नाही 10 व्हॅल्यू देऊ, 20, 30, 40. आणि तुमचा फॉर लूप, या फॉरमध्ये लेट आय, आता इथं आय व्हेरिएबल घेऊ. ओके, इन त्याच्या आतमधला कशावरती इटरेट करायचा आहे, ए आर आरवरती. आणि इथं कंडिशन कन्सोल डॉट लॉगमध्ये आय कॉमा ए आर आर ऑफ आय. ओके, इथं ओके असंच बघूया आधी कसं होते. त्याला स्ट्रिंग अप्लाय करत नाही. नोड फॉर इन ॲरे. ओके, आला का तुमचं की CLS आला का तुमचा झिरो इंडेक्स. झिरो इंडेक्सला काय आहे तुमचा 10 आहे, तर 1 इंडेक्सला काय आहे 20 आहे. जर मला ॲरेज इटरेट करायचं आहे तर मी ऑफ लूप वापरणार. ओके, ऑफ लूप का म्हणून वापरायचं ते पण सांगतो. आता इथं सिंटॅक्स काय आहे की याचा एक व्हेरिएबल बनवा आणि इंटरनली काय आपण करतोय, ॲरेचाच आपण इंटरनली इंडेक्सनुसार आपण परत त्याच्यावरती लूप करतोय ना, इंडेक्स आपण परत फिरवतोय. तशा टाईपमध्ये हा फिजिबल नाही. मग त्यासाठी त्यांनी काय काढलं, आम्ही ऑब्जेक्टवाल्यांनी फॉर इन काढला, तसं ॲरेवाल्याने आहे ना परत फॉर ऑफ लूप काढला. फॉर ऑफ लूप सेम त्याचा सिंटॅक्स असणार आहे. कंट्रोल व्ही व्हेरिएबल नेम, इथं मी आता ॲरे लिहितो कारण तो जास्त करून ॲरेवरतीच इटरेट होतो. फॉर easy, it's easy for array iteration, returns value. ओके, इथं येणार आहे तुमचा फॉर ऑफ डॉट जे एस. आता फॉर ऑफमध्ये लेट ए आर आर इज इक्वल टू, इथं 10, 20, 60, 40, 80 असं काहीतरी 1, 2 असं काहीतरी मी एक ॲरे घेतला. आता मला हा इटरेट करायचा आहे तर मी काय टाकणार, लेट फॉर लूप. इथे येणार तुमचा लेट ए आर आर म्हणण्यापेक्षा नंबर ऑफ ॲरेज. ओके, आणि इथे मी कन्सोल डॉट लॉगमध्ये डॉट लॉग, आणि या लॉगमध्ये मी परत 9 असं काहीतरी प्रिंट केलं. नोड फॉर इन ॲरे फॉर ऑफ डॉट जे एस. आला का, डायरेक्ट तुम्हाला काय भेटली, व्हॅल्यू भेटली. जर मला सांगा ही तुमचं फॉर इन ॲरे, आता जर का मी फॉर इनमध्ये मला काय करायला लागते, एक ॲरे घेतोय परत त्याची इंडेक्सनुसार परत त्याला ॲक्सेस करायला लागतोय. आता इथं काय केलं मी, डायरेक्ट मला त्याची व्हॅल्यू भेटते ना, तर मी व्हॅल्यू जर मला भेटत असेल तर मी का म्हणून ॲरे इटरेट करू. ओके, सेम जर मी असाच एक ऑब्जेक्ट बनवला, ऑब्जेक्ट फॉर इन सेम ॲज इट इज फॉर ऑफमध्ये. ओके, आणि हा जो आहे इथं प्रिंट केला, आणि सपोज इथं फॉर
ऑफ यूज केलं आणि इथं आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटणार आहे. आता इथं ॲक्सेस कसं करणार तुम्ही व्हॅल्यूला? व्हॅल्यूची तुम्ही की कशी करणार? एखाद्याला वाटलं की मला आता याचं की काढायचे आहे, तर आता हे डायरेक्ट रन करून बघूया की कसं होतंय. ओके, तर बाय डिफॉल्ट हा फॉर लूप, सॉरी सेव्ह करा. ओके, तर बाय डिफॉल्ट त्यानं काय केलं बघा, एरर फेकलं, युजर इट नॉट इटरेबल. ओके, युजर इज नॉट इटरेबल की ऑफ युजर, बरोबर आहे. आणि हे मी समजा टाकलंच नाही. ओके, तर त्यानं डायरेक्ट एररच दिला, लेट की ऑफ युजर इज नॉट इटरेबल ॲट ऑब्जेक्ट. पण असं एरर नाही द्यायला पाहिजे. बरोबर आहे, त्यामुळेच त्याने एरर दिला. त्यांनी स्ट्रॉंग केलंय. पहिलं चालत होतं पण आता चालतच नाही. जसं मी सांगितलं तर तुम्हाला सिंटॅक्स हे फक्त पाठच करायचे, तुमच्या वहीत लिहून ठेवायचं आहे की फॉर इन लूप कशासाठी वापरतो आपण? ऑब्जेक्टसाठी. आणि फॉर ऑफ लूप आहे तो आपण कशासाठी वापरतो? ॲरेसाठी. ओके, याची पण आपल्याला गरज नाही. हे तुमचे दोन लूप आहेत, फॉर इन आणि फॉर ऑफ. तो एक लास्टचा लूप बघू, फॉर इच. आणि जे बाकीचे तीन आहेत ना ते आपण नेक्स्टला बघू. 3 नंबरचा आहे फॉर इच. आता हा इट्स युज्ड फॉर इलेमेंट्स. आता हे लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे, इलेमेंट्सवरती का, जे पण तुमचे HTML इलेमेंट्स असतात ना, HTMLचे जे टॅग्स असतात त्याच्यावरती आपल्याला इटरेट करायचं आहे. जसं की अनऑर्डर्ड लिस्टमध्ये या टॅगमध्ये मल्टिपल लिस्ट असणार आहेत, त्याच्यावरती मला इटरेट करायचं, त्याच्यावरती काहीतरी ऑपरेशन करायचं आहे ना, मग त्यासाठी हा तुम्हाला फॉर इच लूप वापरायला लागतो. बेसिक सिंटॅक्स तर हाच आहे की एलिमेंट्सवरती तुम्हाला जर ऑपरेशन करायचे असतील तर त्याच्यावरती अप्लाय करू शकता, किंवा तुम्ही ॲरेवरती पण वापरू शकता, ॲरे मेथड्सवरती. आणि इच इलेमेंट्स इलेमेंट्स रिटर्न्स फंक्शन. ओके, आपण काय करू शकतो की एक इलिमेंट आहे, त्या इलिमेंटवरती काहीतरी ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला एक इलिमेंट भेटणार आहे आणि त्याच्यावरती आपण एखादं फंक्शन पण अप्लाय करू शकतो. त्यासाठी फॉर इच लूप आहे. आता त्याचा बेसिक सिंटॅक्स फॉर इच .js. सपोज आता तुमचं ॲरो फंक्शन झालं, एक सिंपल घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की ॲरो फंक्शन कसं वापरायचं. लेट ARR इज इक्वल टू एक ॲरे भेटणार आहे. ॲरे म्हणजे मल्टिपल कलेक्शनचा एक ॲरे पण भेटू शकतो, इलेमेंटचा पण आपल्याला एक ॲरेच भेटणार आहे. त्यासाठी 20,30,40 असं काहीतरी घेतलं आणि याच्यावरती ARR डॉट, त्याचा सिंटॅक्स बघा, फॉर इच. ओके, ई तुमचा कॅपिटल पाहिजे, कॅमल केस, फॉर इच. आणि या फॉर इच मध्ये फंक्शन वापरायचं असतं. लक्षात काय तुम्हाला ठेवायचं आहे की फॉर इचचा सिंटॅक्स इथं ॲरे डॉट ॲरे नेम डॉट फॉर इच. इथं तुमचं येणार आहे फंक्शन. ओके, आणि या फंक्शनच्या पॅरामीटर आणि इथं तुमचं येणार आहे बॉडी. असा त्याचा फॉर इचचा सिंटॅक्स आहे की तुमचं फंक्शन, इथे येणाऱ्या फंक्शनचं नाव, त्याचे पॅरामीटर्स, आणि हे पॅरामीटर्स एक एक इटरेट होत जाणार आहेत. आता फॉर इच वरती फंक्शन कीवर्ड. आता फंक्शन कीवर्डला मी त्याला काही नाव दिलं नाही. आता हे पॅरामीटर्स वगैरे म्हणतंय, फंक्शन नेम नको आहे, फंक्शन कीवर्ड आणि
इथंच त्याची बॉडी. ओके, त्याचा सिंटॅक्स असा आहे. आता फंक्शन कीवर्डमध्ये काय असतं की आपल्याला एक किंवा दोन व्हॅल्यू भेटतात. पहिल्यांदा आपण एक व्हॅल्यू घेऊन बघू की व्हॅल्यू वन. आता हे मी कस्टम पॅरामीटर नाव दिलं. आता हे व्हॅल्यू वनचं मी काय करणार आहे, कन्सोल डॉट लॉगमध्ये इथं काय घेतलं, व्हॅल्यू वन आहे ना, व्हॅल्यू वन तर प्रिंट केलं. आता हा तुमचा असा फॉर इच लूप नोड फॉर इच भेटले, त्याच्या व्हॅल्यू 20, 30 आणि 40. पहिला पॅरामीटर काय असतो तुमचा, व्हॅल्यू भेटल्या. नेक्स्ट असतं त्याला 3 पॅरामीटर असतात. इट्स रिटर्न्स 3 पॅरामीटर्स. आता 3 पॅरामीटर कोणते, पहिला पॅरामीटर असतो तुमची व्हॅल्यू और व्हॅल्यूज म्हणू आपण. नेक्स्ट पॅरामीटर असतो तुमचा की इंडेक्स आणि थर्ड पॅरामीटर असतो तुमचा ओरिजिनल इलेमेंट और ॲरे. आता बघा इथं हा झाला तुमचा पहिला. नेक्स्ट काय केलं इथं मी कंट्रोल व्ही, इथं परत कन्सोल डॉट लॉगमध्ये डबल कोटमध्ये मी असं काहीतरी कळायसाठी केलं. सेम फंक्शन आहे, सेम ॲरे, त्यात मी काय बदलणार, फक्त पॅरामीटरची साईज बदलणार आहे. इथं व्हॅल्यू 2 आणि इथं कॉमा व्हॅल्यू 2 सेव्ह केलं. सेम ॲज इट इज कंट्रोल व्ही आणि इथं कॉमा व्हॅल 3 आणि इथं येणार आहे तुमचं व्हॅल 3. ओके, आता बघा की पहिलं पॅरामीटर आता इथं बघा हे कोड नाही ओपन होणार, कोड लेफ्ट हँड साईडला पाहिजे होता, जाऊ द्या. आता मी पहिल्यांदा काय केलंय की फक्त एक पॅरामीटर, 2 पॅरामीटर आणि 3 पॅरामीटर एवढंच घ्यायचं आपल्याला. आता ज्यावेळेस मी एक पॅरामीटर दिला, एक पॅरामीटर काय झाला की तुमचा व्हॅल्यू भेटली. नेक्स्ट काय केलं, ज्यावेळेस आपण एक पॅरामीटर घेतो तर एक पॅरामीटर काय रिटर्न करतो, तुमची व्हॅल्यू रिटर्न करतो. अरे का 20, 30 आणि 40. नेक्स्ट काय केलं आपण, तुमची ही 20, 30, 40 आणि हा तुमचा फंक्शन एक्झिक्यूट झाला. नेक्स्ट आपण दोन पॅरामीटर काय करतो, पहिला तुमचा जी व्हॅल्यू आहे ती आणि नेक्स्ट काय असेल ती. आला का तुमचा ही 20 आणि 0. व्हॅल्यू 2 काय करतो, इंडेक्स रिटर्न करतो. इंडेक्स म्हणजे काय, या ॲरेवरती कोणत्या इंडेक्सला आहे त्याची इंडेक्स रिटर्न केली. नेक्स्ट 3 पॅरामीटर जसं मी सांगितले, पहिला पॅरामीटर तुमची व्हॅल्यू, नेक्स्ट पॅरामीटर इंडेक्स आणि तिसरा पॅरामीटर असतो तुमचा हा अख्खा ॲरे रिटर्न करतो. ओके, असं त्याचे 3 पॅरामीटर्स आहेत. आणि हा जास्त करून यूज आहे ना तुमच्या इलेमेंट्सवरती, HTML चे जे इलेमेंट्स असतात ना त्याच्यावरती यूज होतो. इथपर्यंत जर